हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. खूप दिवसांनी व्हिडिओ अपलोड करते. वर्कलोड खूप असल्यामुळे व्हिडिओ अपलोड करता येत नाही आहेत. त्यासाठी तुम्हा सर्वांची माफी मागते. व्हिडिओ तर खूप रेडी करून ठेवलेत, पण अपलोड करण्यासाठी वेळ नाही आहे. तर आज खूप दिवसांनी थोडा वेळ मिळाला म्हणून हा एक व्हिडिओ आपल्याला मी अपलोड करून देते. आज जो आपला व्हिडिओ आहे किंवा आज जी आपली रेसिपी आहे ती रेसिपी आहे पनीरची रेसिपी. आपण पनीर वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो. वेगवेगळ्या पद्धतीने त्याची भाजी बनवत असतो किंवा स्नॅक्सचे पदार्थ बनवत असतो किंवा आणखीन वेगळ्या पद्धतीने आणखीन काहीतरी वेगळं ट्राय करत असतो. तर आज जी आपल्याला पनीरची रेसिपी करायची आहे ती रेसिपी आहे हैदराबादी पनीर टिक्का मसाला. तर त्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते आता तुम्हाला सांगणार आहे आणि आपल्याला त्याची सुरुवात करायची आहे रेसिपीला. तर त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा आत्तापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, तर सर्वप्रथम माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला येऊन जाईल. त्यामुळे तुमचे नवीन आलेले व्हिडिओ मिस होणार नाहीत. तर आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया की आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि ती रेसिपी कशी आपल्याला करायचं आहे. तर प्रथम आपल्याला रेसिपीसाठी आपल्याला मसाला तयार करायचा. कारण काय पनीर ही भाजी पटकन शिजते, त्याला काही वेळ लागत नाही. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला मसाला रेडी करून घ्यायचा आहे. आता पनीर हैदराबादी म्हटल्यावरती आपल्याला त्याचं थोडंसं ग्रीन टाईप वाटप बनवायचं आहे. लाल असं वाटप आपल्याला नाही करायचं आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम इथे मी जवळजवळ 6 ते 7 कांदे घेतलेले आहेत. कारण ही जी ऑर्डरची माझी भाजी आहे, ही जी मी पनीर टिक्का मसाला रेसिपी तुम्हाला दाखवत आहे, ही 25 माणसांची ऑर्डर आहे आणि त्याच्यासाठी मी ही भाजी बनवत आहे. तर त्या क्वांटिटीमध्येच माझी ही भाजी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्हाला याचा मसाला रेडी करावा लागेल आणि पनीर घ्यावं लागेल. पण मी 25 माणसांच्या हिशोबाने ही भाजी बनवते आहे, कारण ही ऑर्डरची भाजी आहे आणि त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करते. जे काही घरगुती व्यवसाय करत असतील किंवा जे असतील त्यांच्यासाठी हा उपयुक्त व्हिडिओ आहे. तर त्याप्रमाणे आपण ही भाजी बनवते. तर जवळजवळ मी इथे 1 किलो कांदे, म्हणजे 1 किलोमध्ये जे 7-8 कांदे येत असतील ते घेतलेले आहेत. 1 किलो टोमॅटो घेतलेले आहेत कापून मोठे लांबडे असे करून घेतलेले आहेत. काजू घेतलेले आहेत, बिया घेतलेल्या आहेत. काजू जवळजवळ 100 ग्रॅम घेतलेले आहे आणि जे आपल्या मगजच्या बिया असतात त्या 100 ग्रॅम घेतलेल्या आहेत. हे चांगलं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकून चांगलं व्यवस्थित भाजून घेतलं की त्याच्यात आपल्याला खडे मसाला टाकायचे आहेत. खडे मसाल्यामध्ये काय काय टाकायचं आहे? काळी मिरी अंदाजेनुसार टाका, तुम्हाला तिखट कुठल्याप्रमाणे टाकायचं आहे. मी माझ्या अंदाजाप्रमाणे याच्यामध्ये टाकलेले आहे सर्व खडे मसाले. काळी मिरी आहे, दालचिनी आहे, दालचिनीचा एक तुकडा आहे, जायपत्री आहे, वेलची आहे 3-4, लवंग आहेत, दगडफूल आहे, चक्रीफूल आहे. हे सर्व साहित्य मी हे खडे मसाल्यांमधलं याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता हे पण साहित्य सगळं आपल्याला त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. जास्त प्रमाणात खडे मसाले टाकायचे नाही, कारण आपण गरम मसाला ऑलरेडी टाकतोच. त्यामुळे कसं मग त्याचा खूप तडका येऊन जातो गरम मसाल्याचा आणि तो जर चरका लागला गरम मसाल्याचा तर लहान मुलं खाणारं असेल तर त्यांना खायला प्रॉब्लेम होतो. किंवा काही जण आजकाल डॉक्टर पण सांगतात आपल्याला की तिखट कमी प्रमाणात खा. त्यामुळे गरम मसाल्याचा वापर थोडा जर आपण कमी केला तर आपल्याला भाजीही तशी टेस्टी होते आणि खूप तिखट पण लागत नाही. म्हणजे नॉर्मल तिखट बनवलं तर सर्वच जणं खातात. आता आपल्याला हैदराबादी पनीर टिक्का मसाला बनवायचा आहे, म्हणून ह्याच्यात भरपूर सारे आपल्याला कोथिंबीर आणि पुदिना टाकायचं आहे की जेणेकरून थोडंसं वाटप आपल्याला ग्रीनसर असं होऊन जाईल आपलं. तर त्यामुळे मी इथे भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे माझ्या अंदाजेनुसार करून. तुम्हाला जर कमी वाटत असेल तर त्याप्रमाणे ग्रीन थोडंसं वाटप झालं पाहिजे, काळपट ग्रीन असं थोडंसं झालं पाहिजे, लाल असं वाटप झालं नाही पाहिजे. कसुरी मेथी टाकले भरपूर अशी प्रमाणात, म्हणजे जवळजवळ 1 वाटी मी घेतलेले, कारण 25 माणसांची मी पनीर टिक्का मसाला बनवते. त्यामुळे मी 1 वाटी कसुरी मेथी घेतले. कसुरी मेथी वाटपात घेतल्याने आहे ना त्याचा खूप मसाल्याला आहे ना खूप छान असा स्वाद आणि टेस्ट येते आणि तुमच्या भाजीलाही तेवढीच टेस्ट येते.
त्यामुळे कसुरी मेथी वरून तर आपल्याला टाकायचीच आहे, पण तुम्ही वाटपात पण टाकून बघा, खूप छान अशी टेस्ट येते. आता याच्यामध्ये मी लसूणच्या पाकळ्या घेतल्यात, जवळजवळ 100 ग्रॅम असतील, आणि आल्याचे तुकडे टाकलेले आहेत. ते पण आता आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे सर्व. हे भाजून झालं का जरा थोडं थंड करून मग आपल्याला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे ग्राइंड करून घ्यायचं आहे. कारण गरम गरम वाटलं तर ते उडू शकतं आणि म्हणजे गडबड आपला पसारा होतो. आता अशा प्रकारे मी बघा हे वाटून घेतलेलं आहे. बघा ग्रीनसर असं वाटप दिसतं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला. आणि हे जवळजवळ वाटप खूप मोठा असा टोप झालेला आहे. तुम्हाला जर खोबरं पण ह्याच्यात टाकायचं असेल तर तुम्ही थोडंसं खोबरंही टाकू शकता. आता आपण दुसऱ्या स्टेपकडे वळूया. आता इथे मी थोडं बटर घेतलेलं आहे. मी जवळजवळ इथे 2 किलो पनीर घेतलेलं आहे. 25 माणसांचं मी भाजी बनवते, पनीर टिक्का मसाला. तर त्यामुळे मी 2 किलो पनीर घेतलेलं आहे आणि ते आता आपल्याला बटरमध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये पण तुम्ही फ्राय करून घेऊ शकता, किंवा फ्रायर असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही फ्राय करून घेऊ शकता, किंवा असंच पॅनमध्ये किंवा तव्यामध्ये तुम्ही असं फ्राय करून घेऊ शकता. तर आपण टिक्का मसाला बनवायचा आहे. किंवा जर तुमच्याकडे मोठा गॅस असेल आणि शेगडी असेल जी आपण डायरेक्ट गॅसवरती ठेवून आपण रोस्ट करतो, तसं पण तुम्ही करू शकता, जर तुमच्याकडे त्या टाईपची शेगडी असेल तर. तर अशा प्रकारे मी सर्व हे पनीर बघा मी फ्राय करून घेतलेलं आहे. जवळजवळ 2 किलो पनीर आहे. आता त्याच पॅनमध्ये मी शिमला मिरची जवळजवळ अर्धा किलो शिमला मिरची घेतलेली आहे. ती पण असे थोडे चौकोनी लांबडे असे कापून घेतलेले आहे. ते पण मी फ्राय पॅनमध्येच रोस्ट करून घेते. जसं पनीर तुम्हाला सांगितलं की वेगळ्या पद्धतीने तुम्ही फ्राय करू शकता, कारण पनीर टिक्का मसाला बनवायचा आहे. तर हे पण ऑलमोस्ट 2 मिनटं लागतात फ्राय करायला. काय जर जास्त क्वांटिटी असेल तर तव्यावरती पटकन होऊन जातं, कारण थोडीशी क्वांटिटी असेल तर आपण ते ह्याच्यामध्ये वगैरे फ्राय करू शकतो की पटकन आपल्याला होऊ शकतं. पण ह्याच्यामध्ये कसं की तव्यावरती पटकन फ्राय का होतं की क्वांटिटी आपली जास्त आहे, त्यामुळे एकत्र आपण ते पटकन करू शकतो. त्यामुळे आपण शक्यतो मोठी जर क्वांटिटी असेल तर तव्यावरती किंवा फ्राय पॅनवरती करावं. आता मी वाटपात 1 किलो कांदा घेतलेला आहे. आता इथे मी जवळजवळ 7-8 कांदे घेतलेले आहेत आणि ते पण असे लांबडे जसे आपण चौकोनी पाहिजेत तसे आपल्याला करायचे, आणि ते पण थोडेसे रोस्ट करून घ्यायचे बटर टाकून. मस्त असे फ्राय झाले थोडेसे गोल्डन ब्राऊन का ते पण आपल्याला काढून घ्यायचे. हे जवळजवळ 7-8 घेतलेले आहेत मी. आता हे पण आपण काढून ठेवूया. आता आपण फोडणी देऊया, कारण ऑलमोस्ट आपलं सगळं फ्राय झालेलं आहे, त्यामुळे ह्याला जास्त वेळ लागणार नाही. आता ह्याच्यामध्ये मी थोडं तेल आणि थोडं बटर असं 2 प्रकारे मी टाकणार आहे. नुसतं तेलच नाही टाकणार आहे, मी बटर पण टाकून त्याची फोडणी देणार आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये फोडणीमध्ये जसं आपण जे नेहमीचं साहित्य टाकतो, हिंग, राई, जिरं वगैरे जे टाकतो, कढीपत्ता वगैरे, हे सर्व आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. थोडासा कांदा, टोमॅटो हे पण आपल्याला थोडंसं फोडणीमध्ये ॲड करायचं आहे. मी माझ्या क्वांटिटीप्रमाणे याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे तेल ॲड करा, बटर करा. बटर मी जवळजवळ 100 ग्रॅम बटर घेतलं आहे त्याच्यामध्ये टाकायला. तर त्या हिशोबाने तुम्ही नुसत्या बटरच्या भाजीमध्ये बटरमध्ये पण तुम्ही नुसती भाजी बनवू शकता. तुम्हाला जर तसं करता येत असेल तर, किंवा तूप घालूनही तुम्ही अशी भाजी करू शकता. जसं तुम्हाला तुमची टेस्ट असेल त्याप्रमाणे. तर त्या टेस्टप्रमाणे तुम्ही भाजी बनवू शकता. तेलात तर तेलात, तुपात तर तुपात, किंवा बटरमध्ये तर बटरमध्ये. जे तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता हे कढीपत्ता वगैरे सर्व टाकून टोमॅटो वगैरे तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये टाका. हे करून टोमॅटो थोडेसे मी चौकोनी आणि लांबडे कापलेत का जरा, तर त्याच्यामध्ये पनीर टिक्का मसाल्यामध्ये टोमॅटो पण असे थोडे मोठे असले ना खूप खूप छान असं येतात. मी मगाशी फ्राय नाही करून घेतले, मी आता ह्या तेलामध्येच फोडणीमध्येच फ्राय करून घेते, म्हणजे वेगळे टोमॅटो टाकण्याची गरज नाही आहे आपल्याला. तर त्या हिशोबाने मी इथे जवळजवळ 4 ते 5 असे मोठे टोमॅटो घेतले आहेत आणि ते कापून घेतलेले आहेत. आता आपल्याला याच्यात मसाले टाकायचे आहेत. मी याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर, मालवणी मसाला, धणे जिरे पावडर, गरम मसाला हे याच्यामध्ये टाकलेलं आहे. माझ्या क्वांटिटीप्रमाणे मी टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे, तिखटाप्रमाणे तुम्ही टाकू शकता. हळद हे सर्व ह्या तेलामध्ये आपल्याला चांगला मसाले टाकून भाजून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये या किचन किंग मसालाही थोडासा टाकलेला आहे, थोडासा
पावभाजी मसाला, की जेणेकरून खूप छान अशी टेस्ट आपल्याला याच्यामध्ये येईल. तर त्याप्रमाणे आता हे मसाले चांगले टाकून झालेले आहेत आणि चांगलं तेलात परतून घेतलेलं आहे आपण. आता चांगलं तेलात परतून झाल्यावरती आपण जो वाटप केलेला आहे ते वाटप आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त घट्ट हवी असेल तर तुम्ही पाणी याच्यामध्ये जास्त ॲड करू नका. जर ग्रेव्ही थोडी पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी जास्त ॲड करा. मी माझ्या पद्धतीने टाकते, जसं मला कस्टमरला द्यायचं आहे त्याप्रमाणे मी याच्यामध्ये पाणी ॲड करते. आणि आता हे वाटप मी टाकलेलं आहे. आता ते चांगलं वाटप मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. ते एकजीव झालं का जरा थोडं आपल्याला चांगला मसाला तो मुरण्यासाठी आपल्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत होण्यासाठी आपल्याला मसाला चांगला शिजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण एकजीव करून घेतलेला आहे मसाला. मस्त खूप छान असा कलर पण आलेला आहे आणि स्मेल तर असा येतो आहे ना की असं वाटतं हॉटेलमधलंच आपण भाजी खातो आहे. आता बघा मस्त असं मसाला पण चांगला एक उकळी आलेली आणि छान असा कलर पण आलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे चांगल्या प्रकारे मस्तपैकी. आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे दही. हे दही मी चांगलं फेटून घेतलेलं आहे. अर्धा किलो जवळजवळ दही आहे. अर्धा ते पाऊण किलो दही आहे. दही आपल्याला नंतर टाकायचं आहे, आधी टाकायचं नाही आहे. चांगला मसाला एकजीव झाला का मग आपल्याला दही टाकायचं आहे. आता दही एकजीव करून झालेलं आहे. आता आपण जे साहित्य फ्राय करून घेतलेलं आहे जसं पनीर, कांदा, शिमला मिरची हे ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. म्हणजे त्यालाही चांगला मसाला लागून जाईल आणि एकजीव होऊन जाईल. आणि मस्तपैकी एक 5 ते 10 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. पनीर तर ऑलरेडी आपण फ्राय केलेले आहेत, शिमला मिरची पण फ्राय केलेलं आहे, कांदा पण फ्राय केलेला आहे. त्यामुळे जास्त आपल्याला त्याच्यामध्ये शिजवायची गरज नाही लागणार आहे. एक 10 मिनटं पुरेसे आहेत आपल्याला शिजवण्यासाठी. फक्त मसाला चांगला एकजीव होईपर्यंत आणि मस्त अशी आपली भाजी तयार होते. आता हे मी सर्व ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे. ही टोटल 25 माणसांची भाजी आहे. पनीर हैदराबादी पनीर टिक्का मसाला. बघा मस्त असं ग्रीन कलर आलेला आहे. जास्त असं लालसर असं नाही आहे कारण आपण कोथिंबीर आणि पुदिना वगैरे भरपूर प्रमाणात टाकलं आहे. हैदराबादी पदार्थ कुठलाही बनवताना जास्त करून तिखावाला बनवतो त्यांचं मोस्टली आहे ना ग्रीनमध्येच वाटप असतं. त्यामुळे त्या पद्धतीनेच आपण वाटप करायचं आहे. आता ही कसुरी मेथी टाकली आहे मी भरपूर अशी. मी माझ्या क्वांटिटीप्रमाणे टाकले आहे, तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे टाकू शकता. तर अशा प्रकारे आपली भाजी रेडी झालेली आहे. हैदराबादी पनीर टिक्का मसाला. मस्त असा स्मेल येतो आहे. मस्त असं आता 10 मिनटं आपण एकजीव करूया, शिजून देऊया. तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. मी माझ्या क्वांटिटीनुसार टाकलं आहे, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार टाका. तर मस्त असं तयार झालेले आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलास त्यासाठी खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा, की जेणेकरून मला तुम्हाला धन्यवाद बोलता येईल. तुम्ही कोणत्या सिटीमधून हा व्हिडिओ पाहता हेही मला जरूर कळवा, की जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओज कोणत्या कोणत्या सिटीमधून पाहिले जातात. तर बघा मस्त अशी आपली हैदराबादी पनीर टिक्का मसाला तयार आहे. थोडंसं मी क्रीम टाकते वरून. तेही क्रीम टाकल्यामुळे खूप छान असा स्वाद येतो. मी जवळजवळ एक 100 ग्रॅम एवढं क्रीम आहे. अमूलचं फ्रेश क्रीम आहे ते मी टाकते. तुमच्याकडे जर घरी बनवलेलं फ्रेश क्रीम असेल तर ते तुम्ही टाकू शकता. तर मस्त असं भाजी आपली तयार झालेली आहे. हैदराबादी पनीर टिक्का मसाला. छान असा स्मेल पण येतो आहे आणि टेस्टही खूप छान आहे याची. तर हा व्हिडिओ आवडला असेल, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जरूर मला कमेंटमध्ये कळवा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओज नवीन पाहता येतील. वर्कलोड खूप असल्यामुळे मला व्हिडिओज टाकता येत नाही आहे, त्यासाठी तुम्हाला खरोखरच सॉरी बोलते. मी शक्यतो तेवढे तुम्हाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्न करेन. माझे सर्व व्हिडिओज आणि रेसिपीज ह्या साध्या सोप्या पद्धतीने असतात आणि व्यवस्थित असं समजून घेण्यासाठी नवख्यांसाठी पण हे उपयोगी असतात, की जेणेकरून त्यांना पण
पटकन कळू शकते की काय काय आपल्याला साहित्य टाकून बनवायचं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.